नमस्कार. ईश्वरीला एकटीला गाठून राकेश ईश्वरीला म्हणत असतो, ईश्वरीजी, तुम्ही असं कसं वागू शकता? तुम्ही तुमच्या वडिलांच्या शब्दाबाहेर कसं जाऊ शकता? तुमच्या वडिलांनीच आपल्या दोघांना लग्न करण्याची परमिशन दिली होती ना? आणि मग तुम्ही अचानकपणे त्या अर्णवने जबरदस्ती केल्यावर थेट मला झिडकारता आणि आता थेट तुम्ही माझ्याशी बोलायलाही मागत नाही. त्यावर ईश्वरी म्हणत असते, राकेशजी, माझी वाट सोडा. आता माझं आणि तुमचं काहीच नातं नाही आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा मला तुमचं चेहरा दाखवू नका. त्यावर राकेश म्हणत असतो, असं कसं ईश्वरीजी? मी तुम्हाला विसरू शकत नाही, कारण मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो हे तुम्हाला आधीपासून माहिती आहे. तरीही तुम्ही माझ्याशी असं का वागताय? जर तुम्ही माझ्या नाही झालात ना ईश्वरीजी, तर मी स्वतःचा जीव घेईन. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी थोडी घाबरते आणि अशातच आता राकेशला थोडा अंदाज आलेला असतो, आपण हे जे काही बोललो आहे त्याने ईश्वरीवर थोडाफार फरक पडत आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, राकेशजी, अशा प्रकारे तुम्ही फक्त स्वतःचं नुकसान कराल. लक्षात घ्या, मी आता तुमची होऊच शकत नाही, कारण शेवटी अर्णव सरांनी माझ्या गळ्यात त्यांच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आहे आणि मी भारतीय स्त्री आहे. मी त्या नात्याने फक्त आता त्यांचाच विचार करणार. तेव्हा राकेशने ईश्वरीच्या गळ्यातील ते मंगळसूत्र आपल्या हातात धरलेलं असतं आणि राकेश म्हणत असतो, हे मंगळसूत्र आपल्यामध्ये येत आहे का? थांबा, आता याचे 2 तुकडे करतो. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरीने थेट राकेशच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते आणि अशातच आता राकेश चाट पडतो. तो म्हणत असतो, ईश्वरीजी, चक्क तुम्ही माझ्यावर हात उचललात. तुम्ही फक्त त्या 1.5 दमडीच्या अर्णवसाठी माझ्यावर हात उचललात. स्वतःच्या वडिलांचा अपमान करताय तुम्ही. त्यावर ईश्वरी म्हणत असते, तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगते मी. जर तुम्ही इथून गेला नाहीत ना राकेशजी, लक्षात ठेवा, माझं न पाहिलेलं रूप तुम्ही पाहाल. आणि अशातच आता राकेश म्हणत असतो, काही झालं तरी मी इथून तुम्हाला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही. असं राकेशने आता दमदटाच थेट ईश्वरीला आता कळून चुकलेलं असतं. या राकेशला आता त्याची लायकी दाखवण्याची वेळ आली आहे. लगेचच आता ईश्वरीने राकेशपासून सुटका मिळवण्यासाठी थेट पोलिसांना फोन लावलेला असतो आणि थेट सगळं काही सांगितलेलं असतं. राकेश म्हणत असतो, तुम्ही पोलिसांना बोलवा किंवा आर्मीला बोलवा, मला काहीच फरक पडत नाही. माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि तुमच्या वडिलांनी तुमचा हात मला देण्याचं वचन दिलं होतं आणि त्यातही तुम्ही मला डावलून त्या अर्णवबरोबर राहताय. आता तर तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही. ईश्वरीचा हात तो धरतो आणि थेट ईश्वरीला फरफटत नेतच असतो. अचानकपणे तिथे पोलीस येतात आणि लगेचच या राकेशची गचांडी आवळतात. ईश्वरीला त्याच्यापासून सोडवतात. लगेचच आता राकेशला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येतं आणि अशातच आता ईश्वरीलाही तिथे जावं लागतं. मग ईश्वरीने अर्णवला फोन करून तिथे बोलावलेलं असतं. राकेशला पोलिसांनी थेट समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण राकेश म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, या अर्णवने माझ्या होणाऱ्या बायकोला पळवलंय ऐन लग्नातून, त्यामुळे या अर्णवला तुम्ही आत टाका, मला माझ्या बायकोबरोबर जाऊ दे. त्यावर अर्णव म्हणत असतो, 1.5 दमडीच्या माणसा, काय बोलतोयस तुला माहिती आहे का? आणि तू पोलीस स्टेशनमध्ये आहेस याचं भान ठेव. तू आत्तापर्यंत 3 लग्न आणि 3 मुलांची आयुष्य बर्बाद करून चुकला आहेस. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेब एकदम शॉक होतात आणि लगेचच आता अर्णवने सगळं काही सांगितल्यावर शेवटी इन्स्पेक्टर साहेबांनी राकेशला विचारलेलं असतं, आणखी कोणाकोणाचं आयुष्य बर्बाद केलं शत्रू? त्यावर राकेश म्हणत असतो, मी कोणाचंच आयुष्य बर्बाद केलेलं नाही आहे. माझ्याचबरोबर जर कोण नांदायला तयार नसेल तर त्यात माझी काय चूक आहे? असं राकेशने म्हणताच थेट आता इन्स्पेक्टर साहेबांनी राकेशच्या कानाखाली दिलेली असते. पण राकेश चवताळतो आणि म्हणत असतो, माझ्या कानाखाली मारायची नाही, माझ्या कानाखाली मारायचा अधिकार फक्त माझ्या ईश्वरीला आहे. असं म्हणताच आता थेट इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलेलं असतं, याला टायरमध्ये घाला आणि थेट बांधून 3rd डिग्री द्या, म्हणजे हा बरोबर ओकेल ह्याने आत्तापर्यंत काय काय केलं ते. अशातच आता तिथे असलेल्या लॉकअपमध्ये राकेशला टाकण्यात येतं आणि अचानकपणे त्याला बांधून टायरमध्ये उलटं टाकल्यावर त्याच्या पायावर आता लाठीने फटके देण्यात आलेले असतात. पहिल्या काही फटक्यांमध्ये तो काही बोलत नसतो, पण शेवटचा फटका इतका जोरात पडलेला असतो की राकेश म्हणत असतो, थांबा, सगळं काही सांगतो. आणि लगेचच आता त्याला तसंच उलटा लटकवून त्याला विचारण्यात आलेलं असतं. त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, या अंजलीच्या लग्नाच्या आधी मी
शलाकाबरोबर लग्न केलं होतं आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण ती अचानकपणे कुठे गायब झाली काय माहिती नाही. असं बोलल्यावर अर्णव आणि थेट ईश्वरी अवाक होतात. ईश्वरी स्वतःशी बोलत असते, म्हणजे शलाकाजी त्या दिवशी एवढ्या घाबरल्या होत्या या नालायक राकेशने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता म्हणून. आणि अशातच आता राकेशला थेट उद्याच्या उद्या न्यायालयात हजर करायचं आणि त्याच्याविरुद्ध खूप मोठा गुन्हा दाखल करायचं असं अर्णवने ठरवलेलं असतं आणि त्याने इन्स्पेक्टर साहेबांशी या संदर्भात चर्चा केलेली असते. इकडे आपण पाहतोय आता घरी ईश्वरी आणि अर्णव आल्यावर वल्लरी म्हणत असते, काय तुझ्या याराने काय केलं? हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरीला थेट वल्लरी बडबडते. हे पाहून अर्णव म्हणत असतो, मामी गप्प बसतेस का तू? तुझी काय थेरं चालली आहेत ना ही आत्तापर्यंत मी कोणाला सांगितलेली नाही आहेत, पण माझं डोकं फिरलं ना तर मी तुझी लायकीसुद्धा काढायला कमी करणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यामुळे जास्त बोलण्याच्या आधी विचार कर. आता अर्णवने ईश्वरीच्या समोरच मामीला झाडल्यामुळे मामी जरा गप्प बसते. अशातच अंजली म्हणत असते, अर्णव शांत हो, तुला एवढं चिडलेलं कधीच पाहिलेलं नाही आहे, काय झालं आहे? आणि अशातच अर्णवने आता ईश्वरीच्या समोरच राकेशचं शलाकाबद्दलचं सगळं सांगितल्यावर अंजली ही शॉक होते. ती म्हणत असते, बाप रे, काय माणूस आहे हा, खरंच याने तर 3-3 जणांची आयुष्य बर्बाद करण्याचा विडा उचलला होता. पण नशीब अर्णव तू या ईश्वरीला वेळेत पळवलंस, नाहीतर त्यावेळेला या नालायकाने तिच्याशी लग्न केलं असतं. त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो ताई, खरंच अर्णव सरांनी माझ्यावर एक प्रकारे मेहरबानीच केली आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मेहरबानी वगैरे काही नाही, मलाही तू आवडतेस. अचानकपणे अर्णव असं बोलून गेल्यावर ईश्वरी अर्णवकडे बघत बसते आणि अशातच आता अर्णव पटकन आपल्या दुसऱ्या खोलीमध्ये निघून जातो. लगेचच अंजली म्हणत असते, काय मग ईश्वरी, कसं वाटलं मनाला? गारगार वाटलं ना? आणि अशातच आता ईश्वरीला ते वाक्य अर्णवचं आठवलेलं असतं, ज्या वेळेला अर्णवच्या हाताला भाजलेलं असतं आणि ईश्वरी मलम लावत असते त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, गारगार वाटते. आणि अशातच आता ईश्वरी थोडीशी लाजते. इकडे आपण पाहतोय अर्णव स्वतःशी बोलत असतो, काय बोलून गेलो हे मी? ईश्वरीला काय वाटेल? उगाचच ती आता भाव खाणार, 4 गोष्टी मला सुनावणार, तिची क्रेडिटी वाढवून घेणार, असं तसं अर्णव बडबडत असताना तिकडे ईश्वरी येते आणि म्हणत असते, काय मग कोणीतरी आमच्यावर प्रेम करतंय म्हटलं, असं ईश्वरीने टोमणा मारताच अर्णव म्हणत असतो, वाटलंच मला, तू येशील मागना आणि मला 2 शब्द सुनावशील. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, जर करत असाल प्रेम तर बोला ना समोरासमोर. तुम्ही ते पिक्चर नाही पाहिले का हिंदीमधला, प्यार किया तो डरना क्या? त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, त्यामध्ये असलेली ती अभिनेत्री, तिला पाहिलेस का तू? तिच्यात आणि तुझ्यात किती फरक आहे माहिती आहे का तुला? हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी अर्णवकडे रागात बघत असते आणि लगेचच आता अर्णव सिच्युएशन सांभाळून घेण्यासाठी म्हणत असतो, अगं तिच्यापेक्षा तू भारी आहेस, मग तुझ्यासाठी तर वेगळंच गाणं झालं पाहिजे ना? त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, कोणतं? आणि मग अर्णव सांकेतिक भाषेमध्ये ते गाणं गुणगुणत असतो. मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.